नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी आज सकाळ स्वागत करतो आणि ते पण डायरेक्ट साड्यावरून। तर आता मी आहे पप्याच्या घरी, हे बघा। आणि आता वाजलेत 9 आणि मामा गेलेत बैल सोडायला, हे बघा इकडे। ये कुठनं जाणार? इकडनं राहून दे, चल। दोन बैल आणि एक गाय आहे, बघा म्हातारा आहे। आणि इकडे बकरी आहे ती बघा, 3 छोटी छोटी। आणि हे पावसासाठी आहे बघा, गवत साठून ठेवलंय। चल चल पुढे चल चल। चल तिकडे मामा आहेत। तर मंडळी आता काकी चालली आहे विहिरीवरती पाणी आणायला। तर आता आपण पण जाऊया तिकडे। त्याशी बघा तिकडे आमची विहीर आहे आणि काकी जाते पाणी आणायला। तर बघूया, काही इकडे पूर्ण शेती असायची, आत्ता कोण करत नाही बघा। म्हणजे लॉकडाऊनपर्यंत केलेली शेती, आत्ता कोण नाही करत। प्रत्येकजण मुंबईला जातोय, गावाला आता आमच्या माणसं कमी आहेत त्यामुळे कोण नाही करत। तर विहिरीवरती पण कोण नाही, काकी फक्त एकटीच येते। तर बघूया आता मंडळी, बघा ही विहीर आहे आमची इकडे माडांमध्ये बघा। आणि मंडळी सकाळ सकाळचं ना विहिरीवरती यायला वेगळीच मजा वाटते। हे वातावरण पण छान आहे आमच्या साड्यावरती। मंडळी पहिली ते एवढी माणसं असायची दुपार सकाळ संध्याकाळची ना पाण्यासाठी, रांगा लागायच्या। आणि आता कोणच नाही, हे बघा। आणि इकडे बघा पहिल्या कपडे धुण्यासाठी वगैरे पण माणसं यायची बघा, कपडे धुण्यासाठी ठेवलेल्या होत्या। म्हणजे प्रत्येक माळाच्या खाली बघा अशी कपडे धुण्यासाठी तुम्हाला दगड बघायला मिळेल। म्हणजे पहिली जी लोक यायची ती बघा कपडे धुण्यासाठी असा आपापला दगड होती त्यांना। काकी आता पाणी घेऊन चालली आहे घरी, हे बघा। म्हणजे आमच्या घराच्या बाजूला त्यांचं घर आहे त्यामुळे लांब आहे थोडं, विहीर लांब पडते आम्हाला। पण आमच्या घरात मोटर आहे, यांच्याकडे मोटर नाही त्यामुळे काकी डोकीवरनं पाणी नेते। वाडीत आमचे एकच माणूस आहेत जी डोकीवरनं अजूनपर्यंत पाणी नेते घरी। इकडे मामा आहे ते बघा, बकऱ्यांना पाला। कसला पाला आहे हो मामा? फणसाचा पाला बकऱ्यांना घालतायत। 4 आहेत बकरी, मगाशी आपल्याला 3 दिसलेली, आता 4 आहेत। पावसापर्यंत मोठी होतील ना? मोठी झाली काय मग काय विकायची? मामांचा बिझनेस। आणि बैल कुठे गेली? बैल तिकडे आहेत मंडळी। मंडळी मामी आली नाश्ता घेऊन आमच्यासाठी। काय नाश्त्यामध्ये? शिरा। शिरा आणलाय मामीने, हे बघा। ब्रो आत्ता उठलाय, कसा आहे शिरा सांग? सकाळीच उठलोय। कसा आहे शिरा? चांगला आहे, मस्त। मंडळी बैल आली ती बघा घरी परत पाणी प्यायला।
इकडे कचरा काढतोय, दादा इकडे नाश्ता करतोय. भरपूर दिला जाईल. चल तिकडं. आंघोळला देव आतमध्ये गेले ना, आतमध्ये देव आंघोळला गेले. ड्रोन बद्दल बोलताय, ड्रोन बद्दल हातावर घेतो. तिकडनं आला तो त्याच्या हातावर हातावर आला तो. तर मी बघतच राहिले त्याच्याकडे. ड्रोन बद्दल बोलतायत. अरे इकडे तिकडे आतमध्ये देव पाण्यात गेले ना, पाण्यात पुढे पुढे गेला तिकडे आणि पुढून परत मागे आला. नारळ टाकला ना, नारळ टाकला आतमध्ये देवाने, नारळ टाकला आणि उडी मारली ना फटाफटा. तर तो मागे परत आला, ते उभा राहिला. तुम्ही घाबरला? कॅमेरा असतो तो, कॅमेरा उडणारा आकाशात ना, व्हिडिओ करणारा. देव आतमध्ये उडी घातली देवांना. तेव्हा ते कॅमेऱ्याने काय केलं, असं असं तलंगत उभा राहिला तिथेच आणि परत गेला तिकडे. एकाने दोंडा मारला त्याच्यावर पाखरू म्हणून. कुणी कोणतरी मारला दोंडा, एकाने दोंडा मारला पाखरू म्हणून. तेव्हा तो मागे आला, दगड मारला मागे आला तो आणि हातावर घेतला त्याने. ते बरडावर वर आले देवना, माहिती आहे बघितलं मी. बरडावर देव आले काय, तो वरून फिरतच असतो तो सारखा. कॅमेरा तो कॅमेरा. मंडळी आत्ता आम्ही चाललोय वरच्या घरी दादाच्या. हा पाणी वगैरे भरणं म्हणजे जीवावर येतं. मग बाकी पाणी नेते तिकडे. पहिली मजा यायची ना, सगळीजण एकत्र जायचं पाणी भरायला. तेव्हा बावडीवर मजा यायची, सगळीजण एकत्र असली तेव्हाच मजा यायची. हो, आता कोण नाही, बावडी पण रिकामी. हे बघा, हे दादाचं नवीन घर आणि खालती मातीचं घर आहे. ते सर्वांचं मिळून आणि इकडे दादानी वेगळं बांधलंय. हे बघा. आणि काय करतो आता, झाडू मारतो. झाडूचे हे कोणी केलं काय माहिती, कुत्र्यांनी असं. अरे कुत्र्याने उकरून घातलेलं आहे सगळं. इकडे आहे ना, नक्क बिक ओवर पडून सगळं उकरून घातलेलं बनवल्याच्या नंतर. ओला असणार जमीन तेव्हा. ओलं होती तेव्हा, बसायचे ना तेव्हा असं केलेलं. मंडळी आता जातोय मी घरी, म्हणजे पप्पा आले आता काम करायला. तर बघूया पप्पा काय करतायत ते तिकडे. हे बघा, काकाच्या घराचं काम राहिलं आहे. बघा, पत्रे वगैरे घालायचे आहेत, लादी प्लास्टर सगळं काम अजून बाकी आहे. हे बघा, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं मी घर कसं आहे ते. हे बघा, संडास, इकडे बाथरूम आणि इकडे किचन. हे बघा, इकडे पाण्याची टाकी वगैरे आणून ठेवली आहे आणि इकडे लाद आहेत. इकडे पण आहेत. हे बघा, आता काम करायला बघू. आता पप्पा कधी सुरुवात करत आहेत. आज आलेत, बघू काय करतायत ते आता. चार फूट म्हणजे 5 फूट. हे 5 असतं, हे 5 नाही. कमी क्रॉस आहे ना, काय वाचन तुमचं क्रॉस झाली. हां, 5 फूट. ही उंची 7 फूट असते.
7 फूट उंची. एखादी माळू घालून आधी बसूया काय नंतर बसूया? आधी ह्या काय प्लॉट टाकताला माळू घालून फिटिंग केला तर आधी त्याच्यावर फिटिंग हा म्हणजे एकदम गॅप राहतो. गात राहतो कधी आधी थोडा वरच्या एका सीटला गॅप असतो ना तो आधी बरा नेतो. किती लागतील त्याचे एका बॉक्स 15 ते 16 बॉक्स हळीसून खाली नाही वरती फक्त हळी ह्या ना ओटो ओटो हळी ना मग इकडे खाली आपल्या ओटो आधी बसवची अशी की आपल्या वायडाला जातात हे खाली 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 सांगते तुमका आता ओटो किती ह्या वाट्याच्या खाली खाली ह्या भिंतीक नाही खाली नाही बाकीच्या भिंतीं काय येतील ना. वाट्याच्या खाली ह्या भिंतीक नाही त्याच भिंतीक नाही म्हणजे ओट्याच्या मापातच हा, तेवढी वाट्याच्या मापात नाही हडे पूर्ण नाही. ही भिंत हा ही भिंत होती रवात वाट्याच्या बाहेर रवात ती पूर्ण वाट्याच्या बाहेर रवात. पप्पा आणि लादीचं माप काढतायत देवाच्या रूमचं. लाद्या आणले आता 2 दिवसात बसवायला पण चालू करतील. तर बघू उद्या तर पत्रे घालणार आहेत उद्या आणि परवा पासून बहुतेक कॉन्क्रीट घालून लादीला बसवायला सुरुवात करतील. बघू आता किती दिवसात होतं इथे काम. मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर